जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आजच्या या सुंदर अविस्मरणीय कार्यक्रमामध्ये स्वर्गीय नाथाजी पाटील मस्के यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि आमचे ज्येष्ठ मित्र रावसाहेब पाटील मस्के आणि सभापती कमलताई यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा संपन्न होतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे चारही खासदार मित्र, आलेले सगळी पाहुणे मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आजच्या कार्यक्रमाचं वर्णन पुढील खूप मोठ्या काळाकरता चालेल. एक अविस्मरणीय कार्यक्रम म्हणून, सर्वांच्या स्मरणात राहणारा कार्यक्रम. खरं म्हणजे मी दादा भाऊ तुमचे, संदीप वरपे असतील, मस्के कुटुंबीय, सुधीरची धावपळ मी पाहिली. तुमचे आभार मानले पाहिजे की या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आणि रावसाहेब पाटलांच्या अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा त्यांनी सगळ्यांनी मेहनतीनं घडवून आणला. आदरणीय पवार साहेब येऊ शकले नाही. खरं म्हणजे काल आम्ही एकत्र होतो, चर्चा झाली होती, सुप्रियाताईची चर्चा झाली होती. काल ते 1.5 तास उन्हामध्ये बसून होते. 1.5 तास कार्यक्रम चालू असताना नेमकं ऊन, ऑक्टोबर हीट. आम्ही म्हणायचो साहेब सावली नाही, मी बसतो म्हणायचं. विल पॉवर काय म्हणतात त्याचं वर्णन म्हणजे पवार साहेब असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. आज येऊ शकले नसले तरी त्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद कायम हे रावसाहेब पाटलांच्या पाठीशी आहेत, ही वस्तुस्थिती आहे. खरं रावसाहेब पाटलांचा हा सोहळा, मी काही जास्त वेळ भाषण करणार नाही, वेळ बारा झाला. 3 तास कार्यक्रम चालला, तुमच्या लक्षातही आलं नसेल. सगळे पाहुणे आलेले, सगळे पाहुणे. पवार साहेब आले नाही, परंतु पाहुणा कुणी राहिला असं मला वाटत नाही. बारामतीवरून आलेत आमचे मित्र, शिवाजीराव जगताप, गुलाबराव तुपार, बारामतीवरून प्रवास इथपर्यंत केलेले आहेत. महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. किती मित्रमंडळी रावसाहेबांची असावी याचं उदाहरण आहे. खरं सांगतो, आयुष्यातला एक महत्वाचा क्षण मस्के कुटुंबियांकरता, रावसाहेबांकरता हा आजचा आहे. रावसाहेबांचा त्यांनी सांगितलं, माझा परिचय नगर कॉलेजला, मी 1 वर्ष नगर कॉलेजला गेलो होतो. तीर्थरू भाऊसाहेब त्यावेळेस बँकेचे चेअरमन होते. नगरला येर झाला चालायच्या. मला काय वाटलं, गेलो नगर कॉलेजला गेलो, 1च वर्ष होतो. दुसऱ्या वर्षात परत पुढचे कॉलेज, असं कॉलेज बदलीत चाललं होतं. त्या नगर कॉलेजमध्ये ज्यावेळेस मी पाऊल ठेवलं, ऍडमिशन घेतलं आणि तिथल्या हॉस्टेलला गेलो, तर एक आवाज तिथं यायचा की विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय, विद्यार्थी प्रिय म्हणायचं त्यावेळेच्या सगळ्या याच्यामध्ये, शिक्षकांना प्रिय आणि प्रिन्सिपल बार्नबास होते, त्यांनाही आवडतं असा विद्यार्थी होतं ते रावसाहेब पाटील मस्के. आणि ते GS झाले होते. 3,500 मतदान झालं होतं. मी मतदान केलंय त्यांना त्यावेळेस. एखाद्याची लोकप्रियता कशी असू शकते युवकांमध्ये, याचं उदाहरण म्हणजे रावसाहेब पाटील होते. सगळ्यांच्या मदतीला धावणारे होते, पळणारे होते. हॉलीबॉलचं त्यावेळेसच त्यांचा सुरू झाला होता. 2-2 तास संध्याकाळी ते ग्राउंडवर ते सगळे असायचे, मुलं पाहण्याकरता असायचे. हा परिचयाची सुरुवात होती. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे त्यावेळेस खासदारकी करता उभे राहिले आणि एकत्र प्रचार आम्ही त्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये केला. विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचं काम आणि जी कला असते माणसं बरोबर घेण्याची, ही रावसाहेबांची त्यावेळेस मी पाहिली. त्यानंतर सातत्यानं परिचय झाला, मैत्री झाली आणि पुढं कायमच ते आतापर्यंत, या क्षणापर्यंत ती टिकून ठेवण्याचं काम आम्ही दोघांनी केलेलं आहे. रावसाहेबांचं वैशिष्ट्य होतं सतत माणसांमध्ये राहणं, काम करणं. आणि त्यामधूनच दूध संघाची जी स्थापना झाली, बाबळेश्वर दूध संघ आपण त्याला म्हणतो, त्या दूध संघामध्ये ते चेअरमन म्हणजे खरं ताब्यात तो 75 सुरुवात केली होती. दुधाचा व्यवसाय त्यावेळेस आठवा तुम्ही, की दुधाचा व्यवसाय नवीन होता. जर्सी गाय, होस्टिन गाय नवीन होती. परंतु आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, आप्पासाहेब पवार, मणिभाई देसाई
यांनी हे व्रतच घेतलं होतं का जर दुधाचा पुरवठा आपल्याला पुरेसा करायचा असेल तर संकरित गायीशिवाय पर्याय नाही. आणि त्यावेळेस सगळ्या शेतकरी आज दुधाचा व्यवसाय हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचा बनलेला आहे. हे नेतृत्व त्यावेळेस मार्गदर्शन करीत होतं, पण पाया घालण्याचं काम ज्यांनी केलं त्यामध्ये रावसाहेबांचं नाव हे सुद्धा महत्वाचं आहे. हे या निमित्ताने मी सांगेन. महाबळेश्वर दूध संघ त्यावेळेस 75-80 या कालखंडामध्ये सुरू झाल्यानंतर झपाट्यानं प्रगती त्या दूध संघाची पाहतो. दुधाची वाढ आपण त्यावेळेस पाहतो. दुधाचं त्यांनी प्रगतीमध्ये 3.5 लाख 4 लाखापर्यंत नेऊन पोहोचवलं. पण एक वैशिष्ट्य ऐकते होतं की संघर्ष होता, अडचणी होत्या. प्रत्येक वेळेस काही ना काही अडकाठी येत होती. त्या अडकाठी पार करत प्रगती हे वैशिष्ट्य त्यांचं होतं. पण एक गोष्टीचा मी उल्लेख या निमित्तानं करीन की तो कालखंड आठवल्यानंतर दिसतं मला की त्यावेळेचा दूध संघाचा अलीकडे मी गेलो नाही, सुधीरनं काही मला बोलवलं नाही, परंतु त्यावेळेच्या दूध संघाचा जो हॉल होता, मुख्य ऑफिस आणि हॉल, तिथे चित्र रंगवलेले होते. चित्र सगळ्या भिंती 20-25 चित्र होतं. बरोबर आठवतं ना? खरं ते चित्राचे फोटो काढून ठेवले की नाही मला माहित नाही, परंतु ते वैशिष्ट्य म्हणून होते. भाकरा नांगल धरण दाखवलं होतं आणि यशवंतराव चव्हाण दाखवले होते. पंडित जवाहरलाल नेहरू दाखवले होते. ते स्वातंत्र्य दिनाचे 15 ऑगस्ट त्यावेळेस झेंडा वंदनामध्ये इंदिराजी दाखवल्या होत्या. युद्धाचं त्यावेळेच्या पाकिस्तानच्या युद्धाच्या नंतरचं त्यांचं दाखवलं होतं. यशवंतराव चव्हाण दाखवले होते. यशवंतराव चव्हाणांचा हात अजून आठवतो. भाकरा नांगल धरण नेरून करता दाखवलं होतं. तुम्ही असा हात केलं. यशवंतराव चव्हाण साहेब भाषण करत असतानाचा फोटो तिथे होता. वसंतदादा पाटलांचा फोटो तिथे होता. त्याचबरोबर अण्णासाहेब शिंदे यांचा फोटो. बरं फोटो असं नव्हता, असे पोर्ट्रेट नव्हते, काहीतरी ऍक्शन मध्ये होते, काहीतरी करतायत असं दिसायचं किंवा जनसमुदायात असं दिसायचं. त्यावेळेस अण्णासाहेबांचा फोटो होता, पवार साहेबांचा फोटो होता, ते भाऊसाहेबांचा फोटो होता, आप्पासाहेब पवारांचा फोटो होता, यशवंतराव गडाखांचा फोटो होता, गोविंदराव अधिकांचा फोटो होता, दादासाहेब तनपुरेंचा फोटो होता, शंकररावजी काळे साहेबांचा फोटो होता, शंकररावजी कोले साहेबांचा फोटो होता, आबासाहेब निंबाळकरांचा फोटो होता, घुले पाटलांचा फोटो होता. सारे पुढारी एकत्र करण्याचा कार्यक्रम म्हणजे रावसाहेब पाटील म्हस्के. विचार करा, वय त्यावेळेस काही नव्हतं, नवीन उमलतं नेतृत्व होतं, परंतु या सगळ्या नेत्या मंडळींच्या अंतःकरणात जाऊन बसण्याचं काम हे रावसाहेब पाटलांनी त्या कालखंडात केलं होतं आणि त्याच्यातून संस्थेची प्रगती केली होती. हे कुणी काही कदाचित त्यांचं काही काही होत असेल, पण रावसाहेब पाटलांच्या बाबतीत एक मत त्यांचं सगळ्यांचं असायचं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन म्हणजे खरं एकत्र आणण्याचं काम अनेक गोष्टींमध्ये हे रावसाहेब पाटलांनी अत्यंत कमी वयामध्ये खूप सुंदर पद्धतीने केलं. असंच वर्णन मला करावं लागेल. तो काल आठवतो का 92 साली आम्ही 92-93 असेल त्यावेळेस माननीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी आम्हाला परदेशात नेलं. सारे पाटील बरोबर होते आणि आम्ही दोघं, ते दोनही वडीलधारे जरा, आम्ही दोघं त्यात तरुण. आम्ही 1 महिन्याचा प्रवास आहे, 1 महिन्याचा प्रवास सतत बरोबर 1 महिना 30 दिवसाचा प्रवास आहे परदेशातला, युरोपचा. अण्णासाहेबांनी आम्हाला इस्रायल 7-8 दिवस दाखवलं बरोबर सगळं फिरून. एवढंच नाही तर इस्रायलमध्ये आम्ही जे गेलो त्यावेळेस इस्रायलचं अण्णासाहेबांच्या ओळखी आश्चर्यकारक होतं खरं म्हणजे की ते कृषी मंत्री राहिलेले, कृषी आणि अन्न मंत्री म्हणून खूप वर्ष राहिले, पण परदेशामध्ये सुद्धा तिथल्या नेतृत्वाशी असलेला त्यांचा परिचय असल्यामुळं तेव्हा इस्रायलचं गॅलिली लेकचं पंप हाऊस जे आहे ते आम्ही पाहू शकलो. सांगतो आता कोणाला पाहायला मिळायचं नाही. आतमध्ये खोलवर जाऊन भुयारामध्ये जाऊन बारकाव्यानं पाहिले, तिथे कम्युन्स पाहिले, तिथले बारकावे, तिथल्या दुधाचा धंदा, तिथला माशांचा निराळे मासे तयार करणं म्हणजे ते मी शोभिवंत मासे म्हणतात जे काचे त्याच्यात ठेवतात त्या प्रकारचं इतकं पाहायला मिळालं. हॉलंडला गेलो, नेदरलँडला गेलो, इंग्लंडला गेलो, जर्मनीला गेलो, पॅरिसला गेलो. बस आता अशी अवस्था आमची एका ठिकाणी की इतकं फिरत होतो आम्ही. ते दोघं थांबले हॉटेलवर का आम्ही बाहेर फिरायला निघालो का तास
असंच चालत असायचं. अशी स्थिती असायची की परत आपण आता मला आता परत जायला पाय आपले शिल्लक राहतील की नाही असं वाटायचं. खूप फिरलो आम्ही, खूप अनुभव घेतला आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर अण्णासाहेब शिंदे असतील, सारे पाटील असतील, यांचं मार्गदर्शन त्यामध्ये जे मिळालं, जो प्रवास, काही नियोजन नाही, कोणतं रिझर्वेशन नाही, काय करायचं डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आम्हाला माहित नाही. अण्णा मामा म्हणायचो मी त्यांना, मामा म्हणून. परंतु काय ते नियोजन करायचे, व्यवस्थित हॉटेल असायचं, हे असायचं. इटलीला आम्ही उतरलो, रोमला गेलो, काय सांगायचं. एक म्हणजे आठवणी जीवनात असाव्या मधला डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, सारे पाटील आणि रावसाहेबांबरोबरचा तो प्रवास आणि ते फिरणं जीवनातला एक महत्वाचा कालखंड मी समजतो. हे सुद्धा तुम्हाला सांगेल. 95 साल आलं, राजकारण बदललेल्या राजकारणात बरोबर अनेक अडचणी निर्माण झाल्या. रावसाहेबांनी सगळ्या गोष्टीला तोंड देण्याचं काम आतापर्यंत सगळ्या वाटचालीमध्ये केलं आहे. संघर्ष त्यांनी केलाय, हे नाकारता येणार नाही. प्रचंड संघर्ष, सोपं नाही त्या संघर्षामध्ये टिकणं. विरोधामध्ये राहून कार्यकर्ते टिकवणं सोपं नाही, पण जीवाभावाचे कार्यकर्ते. त्यांनी त्यांच्या व्हॉलीबॉलच्या सामन्यातले त्यांचे खेळाडूंचे नाव घेतले, पण आज दत्तोबा तांबे तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही. समजा दत्तोबा असते ते केवढे उत्साहात असते होते. सतीश गोडगे तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगतो मला, काय असतं एवढा विरोध, काही नाही हाताशी. अशा काळात जीवाभावाचे माणसं तयार करणं, मित्र करणं, टिकवणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. अरुण पाटील असतील तुमचं प्रवरा मंडळ, प्रवरा शेतकरी मंडळ आणि त्यांचे जीवाभावाचे कार्यकर्ते, फाटके कार्यकर्ते, पण यांचे ते कार्यकर्ते आणि यांच्या त्या लढाया, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. खरं इतिहास लिहावा इतकं सुंदर पद्धतीचं हे सगळं आहे. आणि म्हणून रावसाहेबांचा आजचा हा सन्मान खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या इतिहासाचा त्यांना साथ देणाऱ्या सन्मान त्यांचा आहे. आज त्यांच्या पिताजींचा सुद्धा पुतळ्याचं अनावरण केलं, त्यांना आज आपण मानवंदना या निमित्ताने देतोय. परंतु त्याचबरोबर रावसाहेब पाटील, सगळ्यात महत्वाची काय गोष्ट असते, काय तुम्ही जगात किती मोठे झाले त्यापेक्षा घर कसं राहिलं तुमचं, हे सुद्धा महत्व असतं. एवढे भावांची संख्या, बहिणी, सगळा गोतावळा, ते मोठं घर. आम्ही अनेक वेळा गेलो, पंक्तीच्या पंक्ती बसलेल्या असायच्या, काय जेवायचं कार्यक्रमच आहे. पण तिथं खरं आहे त्यांचं पात्र जे आहे ना, ते अन्नपूर्णेचं पात्र होतं, कधी कमी पडलेलं नाही. खरंच होतं मला, कधी कमी नाही. पात्र पंक्ती बसलेले जेवतायत माणसं, सोपं नाही. सगळ्या भावांनी दिलेली साथ, त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली साथ, त्याच्यातून रावसाहेबांचं नेतृत्व मान्य करून त्यांना पुढे जाण्याकरता केलेला प्रयत्न. आजही ते खूप यशस्वी असं कौटुंबिक जीवन हे त्यांचं आहे, हे आपण पाहतो आहोत. मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की त्यांचं आता व्यक्तिगत भावांचं याचं सगळ्यांचंच चांगलं आहे. त्यांचं स्वतःचा सुद्धा सुधीर सारखा मुलगा आहे, खरं जे धडपडणारा, प्रयत्न करणारा, जीव काढून कुठं धावपळ केलेला आम्हाला पाहतो आहे. मुलगी आता एक नेदरलँडला आहे. हे सगळं भाग्याच्या गोष्टी काही असलं तरी. आतापर्यंत तुम्ही नातींचा विषय केला की नातींच्या यांच्या सगळ्यांच्या आग्रहानं आम्ही इथपर्यंत आलो. परंतु माझं मत असं आहे की अजून तुम्हाला पंत्या आणि पंतू पाहायचेत, खापर पंतू पाहायचेत, खापर पंत्या पाहायचेत. खूप मोठं आयुष्य तुम्हाला पुढच्या काळातही आपलं जीवन समृद्ध रीतीनं जगण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एक समृद्ध यशस्वी जीवन असाच उल्लेख रावसाहेबांच्या जीवनात, आतापर्यंत जीवनाचा करावा लागेल. पुढेही ते यशस्वी रीतीनंच आणि समृद्ध जीवनाची वाटचाल त्यांची चालू राहील. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा या निमित्तानं, अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं मी इथे करतो. आणि खूप मोठं आयुष्याकरता, दीर्घायुष्याकरता आणि खूप आनंदी जीवनाकरता मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अध्यक्षीय